पुणे येथील रेल्वे स्थानकावर नागरिकांनी मोठी गर्दी केली। रेल्वे स्थानक या ठिकाणी पुण्यातील मोठी गर्दी उसळली। उन्हाळी सुट्टी असल्याने गावाकडे जाण्यासाठी नागरिकांची लगबग दिसून येते आहे। पिंपरी चिंचवडमधील मोशी या ठिकाणी होर्डिंग्स एका टेम्पोवर पडल्याची घटना घडली। मुंबई येथे पेट्रोल पंपावर होर्डिंग पडून अनेकांचा मृत्यू झाला होता। आता त्यानंतर पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये अशीच घटना घडली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं बारामती शहर आणि तालुक्यात बेकायदा होर्डिंग्स असल्याची बातमी दाखवली होती। या बातमीनंतर या बातमीची दखल घेत आज बारामती नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं बारामती शहरात आणि राज्य महामार्गालगत असलेले बेकायदा होर्डिंग्स हे काढण्यास सुरुवात केली। मुंबईतील घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर होर्डिंग्सचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। बारामतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बेकायदा होर्डिंग्स होते, त्यामुळे रस्त्याच्या लगत असलेले बेकायदा होर्डिंग्स हटवण्यात यावे अशी मागणी नागरिक आणि वाहन चालकांकडून केली जात होती। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। शिर्डी, संगमनेर, राहुरी, राहाता आणि कोपरगाव तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झालंय। पावसामुळे वातावरणात गारवा आलाय, मात्र या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी मात्र चिंतेत सापडलाय। नवी मुंबईत पुन्हा अवकाळीचा पाऊस बरसलाय। जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे नागरिकांची धावपळ झाली, तर कामावरून घरी येणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याला जोरदार वादळासह पावसानं झोडपलंय। वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असून उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपले। वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसलाय। कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यासह जिल्ह्याच्या इतर भागातही पावसाच्या सरी बरसल्या, तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय। रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पावसाच्या अचानक आगमनानं उष्णतेनं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, मात्र आंबा बागायतदार मात्र चिंतेत सापडलाय। रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं मोठं नुकसान केलंय। इमारतींवरील पत्र्याच्या छप्पर हे देखील उडून गेले। या पावसाआधी परिसरात जोरदार वादळी वारा झाला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। यामध्ये कामानिमित्त घराबाहेर असलेल्या नागरिकांचे मात्र मोठे हाल झाले। साताऱ्यातल्या पाटण तालुक्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस या ठिकाणी बरसलाय। गारांचा पाऊस पडत असल्यानं आंबा बागायतदार चिंतेत सापडलाय। पंढरपूर शहर आणि तालुक्यात अवकाळीनं जोरदार हजेरी लावली। ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम आहे। तालुक्यातील देवडे गावात विश्वनाथ शिंदे या शेतकऱ्याच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज पडली। यंदा मान्सून एक दिवस आधीच म्हणजेच 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे, तर यावर्षी संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त 106% इतका पाऊस होणार आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागानं वर्तवली आहे। पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसळीकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात उष्ण आणि ढगाळ असं संमिश्र वातावरण निर्माण झालं। त्यातच 9 ते 15 मे दरम्यान जिल्ह्याला अवकाळी पावसाचा अंदाज देखील वर्तवला होता, तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळाली। मात्र 16 ते 20 मे दरम्यान जिल्ह्यात तापमान वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। रबाळे येथील साईनगर झोपडपट्टीमधील वर्कशॉपमध्ये असणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या 2 बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे।
या आगीत एक महिला अडकली होती. नंतर स्थानिक नागरिकांनी एकत्र येत या महिलेला अग्निशमन दल येण्यापूर्वीच बाहेर काढलं. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र 2 ट्रॅव्हल्सच्या बस जळून खाक झाल्या. तेलुगू देसम पक्षाचे नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शुक्रवारी कोल्हापूरमधील करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेतलं. यावेळेस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एनडीएचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी नाशिक दौऱ्यावर असताना गुरुवारी ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. आचार्य महामंडळेश्वर श्री महंत सुधीरदास महाराज यांनी जयशंकर यांच्यासाठी प्रधान संकल्प सोडलाय. नांदेड जिल्ह्यातील लालवंडी येथे भंडारा चालू असताना आमटी प्यायल्यामुळे नागरिकांना विषबाधा झाली आहे. या सगळ्यांना पोट दुखण्याचे प्रकार वाढल्यानं लहान मुलासह जवळपास 150 नागरिकांना उपचारासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचार करण्यासाठी केवळ 2च वैद्यकीय अधिकारी असल्यानं विषबाधा झालेल्या रुग्णांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं गेलं. मराठा तरुणानं कर्जबाजारी आणि मराठा आरक्षण मिळत नसल्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. छत्रपती संभाजीनगर वडगाव कोल्हाटी येथील सालामपुरीनगर भागातील ही घटना आहे. दत्ता कालिदास महिपाल असं मयत तरुणाचं नाव असून तो मूळ मालेगावच्या शिंदेवाडी येथील रहिवासी आहे. रत्नागिरीमध्ये टायर फुटल्यानं 4 चाकीचा भीषण अपघात झालाय. सुदैवानं या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली नाहीये. मात्र विजापूर रोडवरती शृंगारतळी बरमारे नर्सरी जवळ हा भीषण अपघात झालाय. या अपघातात गाडीचं मोठं नुकसान झालंय.